नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण KYC कशी करायची ते पाहणार आहोत, तेही मोबाईलवरून. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या लाडक्या बहिणींसोबत शेअर करा. मोबाईलमधील क्रोम ओपन करून लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in असे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर पहिल्या पेजवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा, यावर क्लिक करायचे आहे. पुढील पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. खाली कॅप्चा म्हणजेच पुढे दिलेले अंक प्रविष्ट करून घ्यायचे आहेत आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचे आहे. आधार लिंक मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. तो OTP येथे प्रविष्ट करून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. पुढील पेजवरती पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. खाली कॅप्चा एंटर करून मी सहमत आहे यावर क्लिक करून सबमिट OTP पाठवा यावर क्लिक करायचे आहे. पतीच्या किंवा वडिलांच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात येईल. तो OTP प्रविष्ट करून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. पुढील पेजवरती तुम्हाला वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे नाव दिसेल आणि पुढे समोर जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुम्ही तुमचा जो जात प्रवर्ग आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुढे 2 प्रश्न देण्यात आले. दोन्ही ठिकाणी होय असे सिलेक्ट करायचे आहे आणि खाली एक चेक बॉक्स दिलेला आहे. त्यामध्ये माहिती जर खोटी आढळली तर मी सक्त कारवाईस पात्र राहील यावर क्लिक करून सबमिट करा यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमची KYC तुमच्या मोबाईलवरून करू शकता. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.